कधी नंबर त्यांच्याबद्दल तुम्ही असं म्हणता की त्यांना कोर्टात खेचू किंवा ज्यांनी व्हिडिओ काढला त्यांना कोर्टात खेचू, त्यांचं असं सांगणं आहे की आमच्याकडे याचा मोठा व्हिडिओ आहे, तो पण आम्ही समोर आणू. जरूर आमदा ना, काही हरकत नाही, आमची तयारी आहे. मी कोर्टात केस नाही मांडलं त्यांना कोर्टात दाखवावंच लागेल. ते मी त्याची चौकशी लावणार आहे सविस्तर. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी लागणार आहे. मी ऑनलाईन रमी खेळत होतो का आणि ऑनलाईन रमीचे माझे सगळे रेकॉर्ड, माझे मोबाईल नंबर, माझा CDR, माझे अकाउंट्स, हे सगळे ते लिंक त्याच्याशी आहे का, हे सगळे चौकशीतून बाहेर येईल. आणि चौकशीतून बाहेर आल्यानंतर तो रिपोर्ट नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री या ठिकाणी जाहीर निवेदन करतील. आणि त्या संदर्भात जर मी दोषी सापडलो तर मी त्या क्षणाला एका सेकंदामध्ये राज्यपालकडे जाऊन माझा राजीनामा देऊन टाकेन. ते कोण काय बोलतं, विरोधक काय बोलतात याच्याशी मला घेणं नाही. पण जे विरोधक जे बोलले माझ्या संदर्भात, रमीच्या संदर्भामध्ये, त्या सर्व विरोधकांना आबरू नुकसानीचा दावा मी त्यांच्यावर दाखल केल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री